बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया 2 तारखेला पार पडली आणि ज्या EVM मशीन्स आहेत त्या EVM मशीन सुरक्षेच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या बुलढाणा नगरपालिकेच्या या परिसरामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी मतदानाच्या EVM मशीन्स ठेवण्यात आलेल्या आहेत त्या वरती या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आल्या आहेत आणि याची जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख व्यवस्था करण्यात आली आहे। एक सुरक्षा बलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे। तर एक पोलीस अधिकारी असेल किंवा 10 कर्मचारी या EVM मशीनच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि बिल्डिंगला चारही बाजूनी CCTV सुद्धा लावण्यात आलेलं आपण जर पाहिलं तर कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये किंवा कुठलीही घटना घडू नये म्हणून CCTV सुद्धा या स्ट्रॉंग रूममध्ये लावण्यात आलेलं आपण जर पाहिलं हे अशा पद्धतीनं हे स्ट्रॉंग रूमची व्यवस्था CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली। म्हणजे संपूर्ण जी निगराणी जी आहे ती या CCTVच्या माध्यमातून करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा नगर परिषदेमध्ये जवळपास या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली। आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांचीसुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठापनाला लागलेली आहे। एक नगराध्यक्ष पदासाठी आणि 30 नगरसेवक पदासाठी म्हणजे 15 प्रभागातून ही निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि जे आता स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे त्याची चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आणि CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमवर या ठिकाणी निगराणी ठेवण्यात येत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।